गुरुबद्दल सांगायचं. ठीक आहे, काय हरकत नाही. गुरुबद्दल असल्यामुळे हे लावतोय, प्लेअर कारण पोतही आता जवळ आलेलं आहे. नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण पोत का साजरा करतो? इतर संप्रदायामध्ये व्यास पौर्णिमेच्या दिवशी गुरुला मानलं जात असतं. बरीच आपली अर्धवट भक्त आमची शिष्यमंडळी करमाडला आलेली होती भेटायला, पौत करायला. त्यांना समजून सांगितलं आम्ही, गुरुचं पौत हे आपलं महानुभाव संप्रदायामध्ये रक्षाबंधनच्या दिवशी असतं. ते का असतं, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, ते त्याच दिवशी का साजरं करावं, हा विषय मी तुम्हाला समजून सांगणार आहे. रूप दिसत म्हणून ठसत, स्वरूप दिसत नाही परंतु असत, ते गुरु प्रसन्नतेने कळत असत. देव भेटणे म्हणजे देवाच्या रूपाची ओळख होणे, गुरुकडून देवाच्या स्वरूपाची ओळख होत असते. आणि जोपर्यंत स्वरूपाची ओळख होत नाही तोपर्यंत अध्यात्माची परिसीमा गाठू शकत नाही. तुम्ही कालवण किती पद्धतीनं करा, किती फोडणी हे घाला, किती मसाले टाका, पण शेवटी फोडणी जमली पाहिजे. फोडणी जमली, कालवण जमलं. तसं तुम्ही कितीही विद्याभ्यास करा, परंतु गुरुची प्रसन्नता जर नसेल तर त्या विद्याभ्यासाला अर्थ उरत नाही. कर्णाजवळ विद्या होती, बोलू नका. कर्णाजवळ विद्या होती, साधना होती, परंतु गुरु प्रसन्नता नव्हती. फायनल टच, शेवटी आशीर्वाद. अंत समयी तुला काहीही आठवणार नाही. आणि झालंही तसंच, झालंही तसंच. परशुराम हा फक्त ब्राह्मण लोकांना विद्या देत होता, इतरांना विद्या देत नव्हता, क्षत्रियांना. त्यावेळेस परशुरामाकडे हा गेल्यानंतर खोटं बोलून विद्या ग्रहण केली. दुपारची वेळ होती, परशुरामाचं भोजन झालेलं होतं. परशुराम हा कर्णाच्या मांडीवर निद्रस्त होता. सेवा पहा गुरुची कशी. आणि कर्णाच्या मांडीवर निजलेला आहे. कर्णाला खालून भुंगा कुरतडतोय. रक्त वाहत 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 कर्णाच्या परशुरामाच्या पायाला थंडगार लागल्यानंतर त्याने उठून पाहिलं तर रक्तपात चाललेला आहे, मांडी कुरतडलेली, आणि कर्ण तरी निश्चल आहे. अरे रे म्हटलं, फसून विद्या घेतलीस म्हटले, तो क्षत्रिय आहेस. कारण ब्राह्मणाच्या ठिकाणी एवढा संयम नसतो, क्षत्रियाच्या ठिकाणी संयम असतो. एवढी सहनशीलता, ताकद साधी गंमत आहे का? भुंगा कुरतोडतोय, सगळी मांडी कुरतडली, रक्तही निघालेलं आहे, तरी सुद्धा यत्किंचितही विचलित झालेला नाही. आम्ही एकटाच मांडी खालीवर करत बसतो, इकडे पाय तिकडे पाय. फसून विद्या घेतलीस म्हटले, ठीक आहे, काय हरकत नाही, घेतली तर घेतली, पण शेवटी आशीर्वाद. अंत समयी तुला काही आठवणार नाही. फायनल टच. कर्णाकडे विद्या होती, साधना होती, अभ्यास होता. अर्जुनाला सुद्धा तो परास्त करू शकत होता, परंतु एकच गोष्ट त्याच्याकडे नव्हती, गुरुप्रसन्नता. शेवटी आशीर्वाद, आणि शेवटी झालंही तसंच. अर्जुनाने पर्जन्यास्त्र सोडलेलं आहे, सगळीकडे चिखल झालेला आहे, कर्णाचा रथ चिखलामध्ये फसून बसलेला आहे. कर्ण हा चाक वर करण्यासाठी खाली उतरलेला आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना अरे हान. केव्हा हाणावं हे श्रीकृष्ण भगवंताकडून शिकावं, हाणलं तर आपण हाणू नये हे रामाकडून शिकावं.
अर्जुन म्हणतो भगवंता तो निशस्त्र अवस्थेमध्ये आहेत, मी त्याला कसं मारू? ज्यावेळेस द्रौपदी वस्त्रहरण झालं होतं त्यावेळेस याची नीतिमत्ता कुठे गेली? चक्रव्यूह मध्ये अभिमन्यूला लाथा मारू मारू मारलं त्यावेळेस याची नीतिमत्ता कुठे गेली होती? म्हणून हम अर्जुनाने कर्णाला संभवलं. कर्णाजवळ सर्व काही होतं, विद्या होती, साधना होती, परंतु एकच गोष्ट नव्हती, गुरुची प्रसन्नता. म्हणून मी नेहमी सांगत असतो की अनुग्रह आपण घेतला, उपदेश आपण घेतला. अनुग्रह म्हणजे इतकाही परिच्छिन्न ग्रह नसावा. देवाबद्दल, धर्माबद्दल, पंथाबद्दल, गुरुबद्दल यात किंचितही शंका नसावी, श्रद्धा असावी, भावना असावी. नाही हे बरं वाटतं, तेही बरं वाटतं, इथून तिथून काय सगळं एकच नाव, सगळे देव सारखेच नाव. आपल्या पंथाबद्दल, धर्माबद्दल, गुरुबद्दल यात किंचितही शंका नसावी. एक जण म्हणे बाबा तुम्ही तुमच्या गुरुबद्दल लईच हे करता, लईच तुम्हाला अभिमान आहे, लईच तुम्हाला हे, लईच तुम्ही गुणगान करता. म्हटलं तूही कर ना. अरे ज्याची त्याची आई ज्याला त्याला श्रेष्ठच असते. तूही तुझ्या आईला श्रेष्ठ म्हण ना. याचा अर्थ असा नाही की यांना दुय्यम मानायचं. शेवटी आई ती आई, आई समान इतर आहेत पण आई नाही. शेवटी गुरु ते गुरुच. गुरुबद्दल, देवाबद्दल, धर्माबद्दल यात किंचितही शंका नसावी, परिच्छिन्न ग्रह नसावा. म्हणून संतांनी म्हटलेलं आहे सर्व भावे आवडे हे धन, आम्हा भगवंत तैसा परी. सर्व भावे आवडे भगवंत, सर्व भावानिशी आम्हाला भगवंत आवडतो एकनिष्ठतेने. म्हणून आपल्या गुरुबद्दल, देवाबद्दल, धर्माबद्दल, पंथाबद्दल यात किंचित आपल्याला शंका नसावी. त्याला अनुग्रह म्हटले जात असतो. अनुग्रह जर घेतल्यानंतर आपल्याला गुरुची प्रसन्नता मिळवता आली पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असतो आई वडिलांचा आशीर्वाद, साधू संतांचा मनोधर्म, गुरुची प्रसन्नता आणि परमेश्वराची कृपा. आई वडिलांचा आशीर्वाद जर असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे? आई वडिलांचा आशीर्वाद असेल तर पैसा, धन, प्रॉपर्टी, वैभव मिळणार आहे. आई वडिलांची सेवा केली तर. मला सांगा, दोन मुलं आईला, एक मुलगा ज्ञानी आहे, पंडित आहे, आणि दुसरा बिचारा ज्ञानी नाही, काही नाही, परंतु आईची सेवा कर. आई आज तू थकली ना, दिवसभर राहू दे, मी पाय दाबतो. आईला पाणी आणून देतो, चहा आणून देतो, सायंकाळच्या वेळेला हातपाय दाबून देतो, सेवा करतो. आईला कोणता प्रिय असेल? सेवा करणार आहे. आणि त्या सेवा केल्यामुळे आईचा आशीर्वाद प्राप्त होतो, वडिलांचा आशीर्वाद प्राप्त होतो. मोठा भाऊ म्हणतो मला 1 एकर जास्त दे, घे 2 एकर घे, सगळी घे, मला काही नको, मला राहू दे एवढंच, काय हरकत नाही, तू एवढंच घे, मला आईचा आशीर्वाद दे. आशीर्वाद तुम्हाला केव्हा काय देऊन जाईल ते सांगता येत नाही. त्या एका पिक्चर मध्ये डायलॉग आहे ना, दीवार का काहीतरी, तेरे पास क्या है? मेरे पास गाड़ी, बंगला, घरदार है. बोले तेरे पास क्या है? मेरे पास माँ का आशीर्वाद है. बोले खूप मोठी प्रॉपर्टी ती आशीर्वाद प्राप्त होणं. म्हणून आई वडिलांचा आशीर्वाद, साधू संतांचा मनोधर्म. साधू संतांचा तुमच्याबद्दल मनोधर्म पाहिजे की यांना तीर्थस्थान घडायला पाहिजे, आटण घडायला पाहिजे, विजन घडायला पाहिजे, धार्मिक विधी, इष्टरूप क्रिया जे आहेत त्या घडायला पाहिजे, आणि त्या तुमच्याकडून घडून घेतल्या पाहिजे. ज्याप्रमाणे परमपूज्य आदरणीय श्रद्धे भांडारकर बाबाजी तुमच्याकडून पदयात्रा घडवून घेतात. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
साधू संतांचा मनोधर्म, यांना अन्नदान घडलं पाहिजे, क्रियादान घडली पाहिजे, काहीतरी घडलं पाहिजे, इष्टरूप क्रिया घडली पाहिजे. इष्टाचं फळ इष्टच असतं. म्हणून साधू संतांचा मनोधर्म हे दुसरा पॉइंट आहे. आणि तिसरा आहे गुरुची प्रसन्नता. गुरु प्रसन्न तर देव प्रसन्न. म्हणून एक जणांनी मला प्रश्न केला, बाबा गुरु श्रेष्ठ आहे का मार्ग श्रेष्ठ आहे? इतर संप्रदायामध्ये म्हणतात गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुच ब्रह्म आहे, गुरु साक्षात परब्रह्म आहे, तस्मै श्री गुरुवे नमः, त्या गुरुला माझा नमस्कार. गुरु ब्रह्म आहे, गुरु साक्षात परब्रह्म. मला सांगा, गुरु जर ब्रह्म आहे, गुरु जर साक्षात परब्रह्म आहे, तर देवाची भक्ती करायची की करायची का? गुरु श्रेष्ठ आहे, सर्व काही आहे. गुरु आपल्याला रस्ता दाखवणार आहे, मार्ग दाखवणार आहे, परंतु परब्रह्म तो नाही. गुरुला श्रेष्ठ मानावं, गुरुचा मान सन्मान करावा. परब्रह्म परमेश्वर तो परमेश्वरच आहे. गुरु गोविंद दोनों कडे काय को लागे पाय, ते पूर्ण अर्थानं जरी खरं नसलं, काही अर्थानं खरं आहे. गुरु आणि गोविंद जर दोघं जर उभे राहिले समोर, तर कोणाच्या पाय पडायचं? ते म्हणतात गुरुच्या आधी पाय पडावं. का बरं? कारण गुरुनी आम्हाला ईश्वर दाखवला. गुरु श्रेष्ठ आहे नाही असं नाही. म्हणून गुरु कोणाला म्हणावं? गुणान उपदेशेती इति गुरु. जो गुणांचा उपदेश करतो त्याला काय म्हणावं? गुरु. जो अवगुणांचा उपदेश करतो त्याला काय म्हणावं? जाधव साहेब कुगुरु. अवगुणांचा उपदेश करणारे सुद्धा असतात ना, दारू कशी प्यावी, डोळे मिटून हे करू ते करू, आहे की नाही? ते गुरु एका अर्थानं. मग गुरु आपल्याला कसे पाहिजे? गुरुची ज्ञान देणारे पाहिजे आपल्याला. अज्ञान गुरु करू नये कधी पण. स्वामींनी सुंदर अशी लीळा झाली सांगितली, नंतर दंडोत घालून उठायचं सर्वांनी. दोघं, एका गुरुचे दोन शिष्य असतात. ते बाहेर पटांगणामध्ये खेळायला गेले. आता गेल्यानंतर एक डुकराचं पिल्लू होतं. एक म्हणतो मशक, उंदराचं पिल्लू. दुसरं म्हणतो उंदराचं पिल्लू नाही, हे हत्तीचं पिल्लू आहे. एक शिष्य म्हणतो हे उंदराचं पिल्लू आहे. दुसरं म्हणतो उंदराचं पिल्लू नाही, हत्तीचं पिल्लू आहे. दोघांचे लागले भांडणं. भांडणं लागल्यानंतर ते म्हणतात चला आता भांडणं लागल्यानंतर विचारायचं कोणाला? आपल्यापेक्षा वडीलधारी कोण आहे? गुरु आहे. ते पिल्लू उचललं, गुरुकडे आणलं. गुरुजी आता सांगा म्हटलंय खरं काय ते? मी म्हणतो हे उंदराचं पिल्लू आहे आणि हा म्हणतो डुकराचं पिल्लू आहे. तो म्हणतो हे उंदराचं सुद्धा पिल्लू नाही, डुकराचं सुद्धा नाही, हे चक्रवाक पक्षी. नाही लक्षात आलं? नाही लक्षात आलं? तुम्ही हसले नाही म्हणून म्हटलं लक्षात नाही आलं. डुकराचं पिल्लू हे उंदराच्या पिल्लासारखं पण दिसतं, डुकराचं पिल्लू हे हत्तीच्या पिल्लासारखं पण दिसतं, परंतु गुरुनं काय उत्तर दिलं? हे चक्रवाक पक्षी म्हणजे उडणारा पक्षी. शिष्याना तरी कमीत कमी साधात ते उत्तर दिलं, बरोबरीचं उत्तर दिलं, लेवलचं, आहे की नाही? गाढव हे घोड्यासारखंही दिसतं, गाढव हे रोही सारखं पण दिसतं, रोही यासारखं, आहे की नाही? पण गुरुन काय उत्तर दिलं? हे चक्रवाक पक्षी उडणारा. असे अज्ञानच गुरु जर केले तर ते आपल्याला भवसंसाराचा मार्ग आपल्याला पार करू शकत नाही. गुरु हे ज्ञानीय पाहिजे, चार गोष्टी आपल्याला सांगणारे पाहिजे, त्या रस्त्यानं व्यवस्थित प्रकारे लावणारे पाहिजे. आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी आपण गुरुकडून प्रयत्न केला पाहिजे, तरच. सायंकाळची वेळ होती
आम्ही संध्याकाळच्या वेळेला निरूपण व्हायचं. बाबा परमपूज्य आदरणीय श्रद्धे जाधवळेचे गुरुवर्य मोठे बाबाजी संध्याकाळी निरूपण करायचे. 8 ते 9 चर्चेचा विषय असायचा. कुणाला काही प्रश्न आला त्याने विचारायचं. त्या दिवशी आम्हाला थोडासा उशीर झाला. दरवेळेस आम्ही बाबांच्या समोर बसत असतो एकदम पुढं. त्या दिवशी उशीर झाला. उशीर झाल्यानंतर आम्ही पाठीमागे येऊन बसलो. बाबा निरूपण करत आहे, मार्गदर्शन करत आहे, भक्त मंडळी प्रश्न विचारत आहे, बाबा उत्तर देत आहे. आम्ही वज्रासनामध्ये बसलो आहे आणि सारखे ऐकत आहोत. आमच्या पाठीमागून 2 आमचे स्नेही आले. मित्र हा ग्रस्त धर्मामध्ये वापरणारा शब्द आहे. स्नेही हा दैवराटीमध्ये वापरणारा शब्द आहे. मित्र नाही म्हणत, आम्ही स्नेही म्हणतो. आमच्या जवळ बसले आणि बसल्यानंतर माझ्याकडे बघायला लागले. पहा ना कसं ऐकू राहिला. म्हणलो लय वैराग्य झाला ना. असं बोलत असताना माझं लक्ष तिकडे नाही. त्यांनी जोरात एक थाप मारली पाठीवरून. त्याला असं वाटलं की मी सगळ्या जगातली मोठी किक याला मारली. त्यावेळेस मी त्यांच्याकडे बघितलं आणि बघितल्यानंतर म्हटलं, अरे इथं काय चाललं आणि तुमचं काय चाललंय. इथं काय चाललं म्हणजे गुरुची आणि शिष्याची देवाणघेवाण चालू आहे. गुरु शिष्याला ज्ञान देत आहे, शिष्य ग्रहण करत आहे, आत्मसात करत आहे. गुरु शिष्याला प्रेम देत आहे, ते आत्मसात करत आहे. जिव्हाळा, स्नेह, प्रेम सगळं काही मिळत आहे. ती शांती मिळत आहे, ती प्रसन्नता मिळत आहे. मधुर असं कानाला आवाज येत आहे. मंत्रमुग्ध आम्ही झालेलो. बाबांनी कधी आम्हाला पैसे दिले नाही, काही दिले नाही, काही नाही. आणि कधी कधी म्हटलं नाही की नरेंद्र तू माझा खूप प्रिय शिष्य आहेस, असं आहे तसं आहे. काही न बोलता, काही न देता खूप काही देऊन टाकलेलं आहे. त्याची आम्ही कल्पना करू शकत नाही. निस्ता मनुष्य शब्दाद्वारे देत नाही, नेत्राद्वारे सुद्धा देत असतो, कार्याद्वारे सुद्धा देत असतो. आम्ही बाबांकडे गेलो ना, आम्हाला कधी बाबा इच्छा करत नाही आम्ही बाबांनी आम्हाला काही बोलावं, हे करावं. एकतर भक्त मंडळीला बाबा बोलले म्हणजे बरं वाटतं. न बोलता सुद्धा खूप काही बोललेलं असतं, खूप काही दिलेलं असतं. तुम्ही 40,000ची ट्युशन लावली, 40,000च्या ट्युशनच्या बदल्यामध्ये तुम्हाला 1,00,000ची नोकरी मिळाली. भौतिक जीवनामध्ये ज्ञान जर कमावलं तर श्रीमंतीकडे वळतो आणि अशांती प्राप्त करून घेतो. आध्यात्मिक जीवनामध्ये ज्ञान जर कमावलं तर समृद्धीकडे वळतो आणि शांती प्राप्त करून घेतो. भौतिक जीवनामध्ये डॉक्टरकीचे हे पुस्तक अभ्यास, ते अभ्यास, कॉम्पिटिशन, स्पर्धा, हे ते, 1,00,000 2,00,000 रुपये गेले, 4-5 गेले, तेवढे काढायचे कसे. श्रीमंतीकडे वळतो, पैसा मिळतो पण शांती प्राप्त करून घेतो. आध्यात्मिक जीवनामध्ये गुरुच्या मुखातून ज्ञान जर कमवलं तर समृद्धीकडे वळतो आणि शांती प्राप्त करून घेतो. जीवन त्याचं समृद्ध होतं. कसली टेन्शन नाही, काळजी नाही, विचार नाही, विवेक नाही, काही नाही, हाव नाही, हे नाही, ते नाही. परब्रह्म परमेश्वराची स्वस्थता, स्थिरता, शांती प्राप्त करून घेऊ शकतो. कोणत्याही गोष्टीनं विचलित होऊ शकत नाही. तुम्ही 1,00,000 रुपये देऊन तुम्ही शांती प्राप्त करून घेऊ शकता का? 2,00,000 रुपये देऊन तुम्ही शांती प्राप्त करून घेऊ शकता का? 40,000च्या बदल्यामध्ये तुम्हाला 1,00,000ची नोकरी मिळाली. इकडे काही न देता गुरुकडून तुम्हाला स्वस्थता मिळाली, शांतता मिळाली, स्थैर्य मिळालं. आणि हे 1,00,000 रुपये देऊन विकत घेऊ शकत नाही. मग गुरुची प्रसन्नता आपल्यावर असली पाहिजे. गुरु, एक स्वामींनी लीळा सांगितलेली खूप सुंदर. कनेरी गुरुभक्ती अनुवादू. नागार्जुनाचा शिष्य असतो कनेरी. भिक्षाला गेला. भिक्षाला गेल्यानंतर भिक्षाम दे, आंबील वडे आले.
आणल्यानंतर गुरुला ते दिलंय. गुरुला आवडले ते आंबील वडे. शिष्य उठला, नागार्जुन उठल्यानंतर पुन्हा त्या घरी गेला. पुन्हा भिक्षा दे म्हणून शब्द टाकला. ती बाई म्हणे, मेले आत्ताच गेला, आला येऊन गेला ना म्हणे, पुन्हा आला का? का आला पुन्हा? म्हणे माझ्या गुरुला वडे आवडले. तिनं काय उत्तर दिलं माहिती का? जे आवडतं ते मिळतं का? म्हणे का नाही मिळत? मिळतं म्हणे. या सृष्टीमध्ये असं कोणता पदार्थ आहे जे आवडत नाही ते मिळत नाही? सगळं मिळतं म्हणे. म्हणे मला तुझे डोळे आवडले, डोळा देतो का? त्याचे डोळे सुंदर होते, देतो म्हणे, काय हरकत नाही. डाव्या डोळ्यामध्ये त्यांनी नख घातलं आणि घातल्यानंतर डोळा काढल्यानंतर तिच्याकडे केला, ती घाबरली. अरे बापरे, हे काय झालं म्हटलं. अंकल पटकन गेली, एक वडा आणला तिला आणि दिल्यानंतर कनेरी आपला डोळा झाकून गुरुकडे आला. पुता हे काय झालं म्हटले. ऐसे नाही ऐसे झाले. आता गुरु काय म्हणतो माहिती का? मला सुद्धा तुझा दुसरा डोळा आवडला, देतोस का? पुन्हा त्यांना उजव्या डोळ्यामध्ये नख घातल्यानंतर काढल्यानंतर गुरुकडे तो दिला. गुरुनी हातात घेतला. हा आमचा होता म्हटले, आता हा तुझा झाला. पुन्हा लावून दिला डोळ्याला. पुण्य जशाच तशी दृष्टी. कनेरी गुरु भक्ती अनुवादू. भगवंतानी त्याच्यामधून तुम्हाला हे सांगायचं आहे, गुरुची आज्ञा झाली म्हणजे तुम्ही अटेन्शन असलं पाहिजे. गुरुनं जसं सांगितलं तसं राहणं, वागणं, आचार विचार तसंच ठेवणं. कनेरीने जसं डोळा सुद्धा काढून दिला, विचार नाही केला गुरु तुझ्यासाठी एक डोळा घातला, दुसरा घालून टाकू का, बोबडो होऊन जाऊ का एकदम. केलाय काय विचार? आपण असतो तो विचार केला असता. गुरु काही सांगते, काही करतात, काही की नाही. म्हणून कनेरी गुरु भक्ती अनुवादू. गुरुची प्रसन्नता मिळवायची जर असेल तर गुरुने सांगितलेल्या आचारा विचाराविषयी आपण राहिलं पाहिजे. आणि आम्ही आमचं खरोखर भाग्य समजतो की परमपूज्य आदरणीय श्रद्धे जिचे त्याचे गुरु ज्याच्यासाठी श्रेष्ठच असतात. जाधवडीचे मोठे बाबाजी आम्हाला गुरु लावले आणि खरोखरच गुरु. जाधवडीला असताना काही जर चूक केली तर शिक्षा दिली जायची. हा शिक्षा कशी दिली जायची? जा आटणाला जा. आटण म्हणजे दरकोस दर मुक्काम करत. आज जशी पदयात्रा तुम्ही करत आले तसं रानामध्ये जेवायचं, भिक्षा मागायची, रानामध्ये जेवायचं, रानामध्ये झोपायचं, कोणाच्या घरी चहा सुद्धा प्यायची नाही. दुःख वाटलं मनाला, बाबाने शिक्षा दिली, आपल्याला आटणाला पाठवलं. आम्ही दोघं जण गेलो, सोबत एकमेकाशी बोलायचं नाही, नियम पाळायचे म्हणजे पाळायचे. पोत्यावर झोपायचं, उपरणं अंगावर यायचं फक्त. आम्ही बोलवल्याशिवाय यायचं नाही. दरकोस दर मुक्काम करत करत जायचो. कुठं भिक्षा मिळायची, कुठं मिळायची नाही. एका घरी आम्ही भिक्षाला गेलो, भिक्षाम देई शब्द टाकला. म्हातारी बाई आली टोपली घेऊन. माझ्या लेका बरा झाला म्हणे तू आला, सकाळपासून गाय नाही आली. दुर्डी भरून टोपली भिक्षा. 3 दिवस पाण्यामध्ये भिजून खात होत. फेकून देता येत नाही, भिक्षा आहे. रानातच झोपायचं, जसं आहे गडे गडावरच्या खाली झोपायचं. महिनाभर आठवण केलं. महिन्यानंतर बोलवलं बाबांनी. बाबांना माहित होतं, रूट लिहून दिलेला असायचा कोणत्या ठिकाणी. यजमानाला एखादे सांगायचे जा तिथं असतील ते, त्यांना सांगा तुम्हाला बोलवलं म्हणून. गेलं, दुपारची वेळ होती, बाबांचं भोजन वगैरे झालेलं होतं आणि भोजन झाल्यानंतर आम्ही दंडोत केला. बाबांनी पाठीवरून हात फिरवला. अरे भिक्षेमध्ये यांना काय मिळालं असेल, वृक्षांना मिळालं असेल, बाजरीच्या भाकरी मिळाली असेल. माझ्या ताटामध्ये जो श्रीखंड आहे ना, ते श्रीखंड द्या ना. क्षणात सगळं दुःख विसरून
मायेचा हात पाठीवरून फिरवला गेला, सगळं सगळं दुःख विसरून गेलो. आम्हाला फक्त दूर लोकांना फेकता येत असतो, तू असंच आहे, तू तसंच आहे, तुला हे जमत नाही, तू असंच करतो, तू तसंच करतो, पण जवळ आम्हाला घेता येत नाहीये. आपल्याला दुसऱ्या लेकराला दूर सुद्धा फेकता आलं पाहिजे. तो अहंकार अभिमानामध्ये आला ना, वाईट जर वागायला लागला ना, दूर सुद्धा फेकता आलं पाहिजे, पुन्हा जवळ सुद्धा घेता आलं पाहिजे. माझं लेकरू माझ्या सांगितल्याप्रमाणे वागतो. पाठीवरून मायेचा हात आपल्याला फिरवता आला पाहिजे. ते आपल्याला जमत नाही. एकतर आपण जास्तीचा लाड करतो, एकतर जास्तीचा सरळी देतो, मनाला वाटेल तसं वागू देतो, ते तुकार बनतं, कसं बनतं. जबरदस्त टॅक्ट आहे आमच्या गुरुच्या ठिकाणी. 3000 मंडळी सांभाळतात म्हणजे काही साधी गंमत नाही. सोपं नाही ते, एवढं 3000 मंडळी सांभाळणार. घरातले 5 सांभाळले जात नाही आपल्याला. आणि तिथं किन्नर ड्रायव्हर पासून डॉक्टर, इंजिनियर, वकील वगैरे सगळी क्वालिटी. असं कोणतंच नाही का तिथं नाही. आम्ही असं एकही पवत नाही की ते आम्ही चुकवतो. गुरुच्या पवत्याला नेहमी जातो. मग पवतं का करायचं? गुरुबद्दल तुम्हाला प्रेम आहे, भावना आहे, श्रद्धा आहे, पण कार्य जर नसेल तर त्याला काही अर्थ आहे का? ते व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे पवत आहे. एवढं पवत्याचा 2 मिनिटात विषय संपवतो आणि सांगतो. रक्षाबंधनच्या टायमाला नारळी पौर्णिमेला पवत का अर्पण केलं जातं? गुरुला भावना अर्पण करणे. नुसतं गुरुबद्दल प्रेम आहे म्हणून उपयोग नाही. मी नेहमी उदाहरण सांगत असतो. तुम्ही थकून भागून आलेले नाही, एखादा जो तुमची पत्नी आली, पाठीमागून आली, माझं कधी तुमच्यावर खूप प्रेम आहे, ते म्हणतो मी चहा वाचून पाणी वाचून मरायला लागलो, प्रेम कुठं चाललं चुल्यात. तिथं कार्य महत्वाचं आहे. देवाबद्दल आपल्याला श्रद्धा आहे, भावना, तिथं कार्य महत्वाचं आहे. गुरुबद्दल आपल्याला श्रद्धा भावना आहे, त्याचं कार्य महत्वाचं आहे. ते कार्य म्हणजे गुरुचं पूजन. रक्षाबंधनलाच का करतात याच्या पाठीमागचं कारण असं आहे. रक्षाबंधन, बहीण भावाला राखी बांधते. कोणत्या भावनेतून बांधते? भावाने आपलं रक्षण करावं, आहे की नाही? हा उद्देश त्याच्या पाठीमागे असतो. तसं नारळ हे डोक्याचं प्रतीक आहे, सुपारी हे मनाचं प्रतीक आहे, पानं हे 2 हाताचं प्रतीक आहे. मग ते आपण गुरुला अर्पण करतो. याच्या पाठीमागचं कारण काय? गुरुनं देखील आपलं रक्षण केलं पाहिजे. गुरु सुद्धा आपल्या पाठीशी उभा पाहिजे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नुसतं म्हणणं वेगळं, कार्य वेगळं असतं. मग गुरु आपल्या पाठीशी उभा राहतो कसतो? गुरु आपल्याला ज्ञान देतात. दारू पिऊ नये, मांस मच्छर करू नये, अमक करू नये, तमक करू नये, खोटं बोलू नये, लुच्चीलाबाडी करू नये, याची टोपी त्याच्या टोपीवर करू नये. गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात, चांगल्याचं मार्गदर्शन करतात, सद्गुणाचं मार्गदर्शन करतात. आणि सद्गुणांवर जर आपण चाललो, सदाचार सद्विचारावर जर चाललो, तर त्याचं फळ सुद्धा चांगलं मिळतं. म्हणजे आपल्या परब्रह्म परमेश्वराच्या मोक्ष मार्गाकडे वाटचाल आपल्याला दाखवतात. या अर्थानं, अर्थात चांगलं चालल्यानंतर, चांगल्या आचारा विचार राहिल्यानंतर नरकाला जावं लागणार आहे का? दुःख आपल्याला प्राप्त होणार आहे का? म्हणून या अर्थानं गुरु आपल्या पाठीशी असतो. उत्तर मिळालं? म्हणून रक्षाबंधनाच्या टायमाला आपण वर्षातून कमीत कमी एकदा तरी गुरुची भेट घ्यायला पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, पाणी पिना छान के, गुरु करना पहिचान के. पाणी आपण गाळून पितो की रोग व्याधी होऊ नये, सर्दी होऊ नये, येऊ नये. गुरु सुद्धा आपण पाहून केले पाहिजे, आहे की नाही? जे आपल्याला ज्ञान देतील, जे आपल्याला आचारा विचारावर ठेवतील, जे तपश्चर्या साधना, जेणेकरून आपण मोक्ष मार्गाकडे मार्गक्रमण करू, अशा प्रकारचे आपण गुरु हे केले पाहिजे. आणि कोणतेही कडे गुरु असना, शेवटी ते गुरुचा मान आपण गुरुला द्यायलाच पाहिजे. त्यांच्या पवत्याला आपण दरवर्षी जायलाच पाहिजे. आता यावर्षी दिनांक 18/8/2024 देवाचं पवत आहे आणि 19/8/2024 या दिवशी गुरुचं पवत आहे.
गुरुला भावना आपल्या अर्पण करण्यासाठी आपण केलं पाहिजे, पौत हे केलं पाहिजे. या पदयात्रेनिमित्त गुरुचं महात्म्य मी आपल्याला सांगितलं. त्या अनुरूप आपण आचारा विचारावर आपण राहाल आणि त्या गुरुच्या माध्यमानं परब्रह्म परमेश्वराच्या कैवल्यधामाकडे आपली वाटचाल, ही पदयात्रेची वाटचाल तर चालूच आहे, तर त्याही पुढची वाटचाल आपल्याला करायची आहे कैवल्यधामाची. आणि त्या एक दिवस आपण त्या कैवल्यगडावर नक्कीच पोहोचणार, हे ध्येय आपलं समोर ठेवायचं आहे. हे सगळ्यात मोठं ध्येय आहे. हे छाटछूट ध्येय आपल्या तुमच्या पाठीमागे आपोआप लागणार आहे. पैसा अडका वगैरे हे काही नाही, मान सन्मान कीर्ती हे काही नाही. आमचे शिष्य म्हणे बाबा तुमचं पत्रिकेत नाव नाही, तुम्ही कसं काय चालले बरं? काही नाही, ते काही नाही. कसला मानन अपमानन कसलं काय, सगळं देवाने सगळं सोडून द्यायचं सांगितलेलं. परब्रह्म परमेश्वराच्या कैवल्यगडाकडे जर तुम्हाला जायचं असेल तर ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाची आहे. आणि त्या कैवल्यगडाकडे आपली वाटचाल हो, ईश्वरचरणी सद्भावना व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो.